गावात महाराष्ट्रभर इथे पलवान जात असतात. स्वाभाविकच वळकी होतात, मैत्रीचा संबंध असतात, म्हणून पलवानांची इतकी गर्दी होती. उपसरपंच राजेंद्र मारणव यांच्या वतीने योगासन करताना 100 रुपयाचं बक्षीस आलेला. मारुती आबा कुस्ती सुटणार नाही, कुस्ती निकालीच होणार. फार कष्टाने ती कुस्ती घेतल्या. पहिल्यांदा एवढी हाय व्होल्टेज कुस्ती लागलेल्या. राहुल कोंडे आणि ओंकार काटकर अनेकाचं गर्दन करत, अनेकाला आसमान धातवणारे असे दिन तोंडपोरा तिकडे अक्षय शांत मातेन लढायला लागलेला. स्वर्गीय महान पलवान दिलीप दिडवाग यांचा तो चिरंजीव आहे. दिलीप दिडवाग यांनी संजय दिडवाग माजी सरपंच यांना पोटाशी धरला. पुढे नियतीच्या मनात काय वेगळा होता, दिलीप दिडवाग वस्तात निघून गेले आणि पुन्हा संजय दिडवाग वस्तात या पोरावरती प्रेम केलं आणि अक्षय महाराष्ट्र गाजवायला गेला. आनंद गेला गेला. सज्जन प्रेक्षकांची साथ लाभल्या. कारण जागृत देवस्थान मसोबा जर यात्रेत काय आडकाठी घातली तर वर्षाच्या आत रिझल्ट कळतोय. बायको येण्यागत करत्या, पोराचा मोटर जळत्या, दुखत जनावर धार देत नाही, बीपी वाढत्या, शुगर होत्या, वर्षाच्या आत रिझल्ट कळतोय. नाहीतर पुढल्या वर्षापर्यंत माणूस तर विनायक दिडवाग चला. प्रभाकरची देशमुख साहेब कोकण विभागाचे माजी आयकर आयुक्त यांच्या शिफारसी कुस्ती लावली जाणार आहे. विनायक दिडवाग चला या आकड्यावरती. कीर्ती कुमार माने आपण आकड्यावरती ही 51,000 रुपये इनामाची कुस्ती आजच्या इथे शांत मात्यान लढा लागलेला. डाव्या पायाला काळनिक्या भटली. पहलवान विनायक दिडवाग पाहुणे आपली कुस्ती लावण्यासाठी थांबलेले आहेत. पहलवान विनायक दिडवागच्या विरोधाचा जो पहलवान आहे तो आला असेल तर मैदानात या ताबडतोब. कीर्ती कुमार माने चला आकड्यावरती या. चौदांडी आणि गर्दनके चला पंजे की पकार. एकमेकाचा अंदाज घेण्याचं काम चालू झालेलं आहे. गावात कुस्ती असली का पलवानाचं थोडं मनोबल खर्ची होतं, मनावर एक दर्पण येतं. सुबोध पाटील आणि तुषार दुबे आता 1 नंबर आपण दोघांना पुकारलेला आहे. गणेश कुंकुले आणि महारुद्र काळेल आपण येत चला. लगेच आपली कुस्ती लावली जाणार आहे. चला पाहुणे मंडळी मित्र परिवाराला असतात, त्यांना घराकडे जेवण यायला जेवणासाठी न्यायचे असतात. चला वेळ लागण्यात काय अर्थ नाही. पलवान मित्र चला. आता 7 वाजून गेले. इथल्या मैदानाचा रिवाज आहे 7 वाजता चांगलं म्हटलं जातं. पण कुस्त्यात व्यापारी पोस्टरवरती बऱ्याच घेतलेल्या तितक्याच कुस्त्या खाली लागलेले. उत्तर वाढत चाललेलं कुस्ती मैदान म्हणजे दिडवागवाडीचं कुस्ती मैदान आहे. एका दिलाने सगळे मंडळी काम करतात. वेगवेगळ्या पक्षामध्ये असणारे, वेगवेगळ्या संघटनेमध्ये, वेगवेगळ्या संस्था, पण मसोबाच्या यात्रा कमिटीसाठी एका घोंगडीवरती येऊन काम करतात. हा विचार पुढल्या पिढीला देत आहे. येणाऱ्या युवा पिढी समोर हा एक आदर्श विचार देत आहे. ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. पाहुणे प्रमुख पाहुणे कुस्ती लावण्यासाठी थांबलेले आहेत. अख्खं गाव तुमचं कुस्ती बघण्यासाठी थांबलेलं आहे. ताबडतोब मैदानामध्ये यायचं आहे. विनायक दिडवाग चला. अक्षय दिडवाग इकडे पकडा मजबूत केलेले आहे. वडिलांचं स्वप्न हे पोरग पूर्ण करत चाललेलं आहे. फार कष्ट आणि मेहनत आहे हो. सजासजी पैलवान घडत नाही, पण आयुष्य खर्ची घालायला लागतं. पैलवानाच्या जीवनामध्ये दीपावली नाही, पैलवानाच्या जीवनामध्ये रक्षाबंधन नाही, पैलवानाच्या जीवनामध्ये लग्न सोहळे नाही, गालबीच्या समोर नाचणं नाही, पूर्ण आयुष्य कुस्तीसाठी खर्च करावा लागतंय. ज्याने या लाल मातीतली मात्रा घेतल्या ना त्याने एका चाकुरीने जावावं लागतं. त्याला काही पत्ते पाळावे लागतात. आणि ज्या पलवानांनी पत्ते पाळले ती कितीही मोठी असली तरी आज त्यांना कुस्ती क्षेत्रात म्हणाव तितका मान सन्मान नाही. पण जे गरीब असतील हो त्यांच्या खिशात पैसे नसते, पण कुस्ती क्षेत्रात ज्यांनी हा पायंडा जपलाय, जोपासला तो विचार जपलाय, आज ती माणसं सर्वांच्या आदर्शस्थानावरती आहे. अक्षयनं पकड मजबूत केलेलं आहे. राहुलला ओंकार काटकरची पकड मजबूत केलेली आहे. कृणाल पलवान आपल्याला भोसले तात्या ओळखतात. विनायक दिडवाग चला साहेब कुस्ती लावण्यासाठी थांबलेले आहेत. विनायक माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर लगेच या साहेबांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे. इकडं अक्षयनं छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे.
आज अनेक गावात जातोय पण गावातले पलवान इतके लढताना आम्हाला पाहायला मिळत नाही. अनेक गावं मोठी मैदान घेतात, महाराष्ट्र केसरी आणतात, पण त्या गावातले पलवान नसतात. एक पिढी संपत्याना तर दुसरी पिढी तयार लागलेला आहे. ती पिढी लंगोटा काढताना तिसरी पिढी वैभव, तिसरी पिढी लंगोटा लावून तयार आहे, तर चौथी पिढी ते बारकी पोरं मगाशी खेळताना बघितली. चांगला आचार, चांगला विचारानं ही युवा पिढी घडवण्याचं काम या मातीमध्ये चालू आहे. आज महाराष्ट्रात तुम्ही पाहताय मोबाईलच्या आरी युवा पिढी गेलेली आहे. आज 22-23 वर्षाची पोरं डिप्रेशन मध्ये गेलेली आहे. शिक्षण घेऊन, डिग्री घेऊन पोरांना नोकरी नाही, आणि याची युवा पिढी कुठेतरी मोबाईलच्या आरीत झालेली आहे. त्यातनं बाहेर काढून त्या पोरांना सशक्त, निरोगी, निर्व्यसनी चांगलं बनवायचं काम आणि संदीप अप्पा भोंडवेचा पट्टा अक्षय गिरवा गेले जरा टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा. भारत सरकार विभाग यांच्या वतीनं मानाची ट्रॉफी सन्मान चिन्ह देण्यात येते अक्षय गिरवागला.